भाजप सत्तेवर आल्यास महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांना हीच वागणूक मिळेल अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। गुजरातच्या एका जाहिरातीत ग्राफिक्स डिझायनरसाठी अर्ज मागवण्यात आले होते, मात्र त्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असा उल्लेख करण्यात आला होता। तर गुजराती बहुल सोसायटीत महाविकास आघाडीच्या संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांना पत्रकं वाटायला मनाई केल्याचा प्रकारही समोर आला आणि त्यामुळे मराठी तरुणांना अशा पद्धतीची वागणूक देणं चुकीचं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। हे आपण पाहिलं असेल, मुंबईतली ॲड आहे, ह्याच्यावर आम्ही सगळे आंदोलन करत आहोत, बोलत आहोत, आपण आपल्या माध्यमातून आलेलं आहे। पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुढे जर पुन्हा एकदा भाजपचं सरकार बसलं आपल्या डोक्यावर, तर हे प्रत्येक मराठी माणसाला काय, प्रत्येक महाराष्ट्रातलंच नाही तर इतर सगळ्या राज्याच्या लोकांना हीच वागणूक मिळेल गुजरातसाठी। पण शिवसेनेची एक दहशत होती, असं काही झाल्यावर हिंमत होत नव्हती लोकांची, म्हणून तर भाजप एवढी प्रचार सभा घेते आणि भाजपचे नेते येऊन इथे राहतात महाराष्ट्रामध्ये। आता एक महत्त्वाचं आपण पाहिलं असेल, एकंदर मुंबईत जर पाहिलं आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एक नक्की दुःख आहे, एक नक्की राग आहे प्रत्येक इथे आपल्या मनात की सगळे जे उद्योग आहेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भाजपच्या सरकारने गुजरातला पाठवलेले आहेत। मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाही आहे, पण नक्कीच महाराष्ट्राला अशी ट्रीटमेंट, अशी वागणूक का दिली जाते गुजरातसाठी, हा एक प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात आणि तो राग देखील धगधगता आहे। इकडच्या तरुणांचा आपण बघतोय बळी जातोय, कारण गुजरातला सगळे उद्योग चाललेत।